त्यानंतर हा सामना या ठिकाणी जिंकलाय शीळ संघाने. अभिनंदन दोन्ही संघाचं. आणि आता मॅच सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. रेग्युलर पहिली लढत असणार आहे दोन संघांमध्ये. आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये येत आहेत जगदीश पाटील. हॅलो, थँक्यू सो मच योगेश सर मडवी, थँक्यू सो मच रोशन सर संते, आणि थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. उपस्थितांचं सर्वांचं मनापासून स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली गाव आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृतिचषक 2025चा आपल्याला आयोजन पाहायला मिळतो. आणि आयोजनाच्या आपण या तिसऱ्या दिवस रात्र स्पर्धेमध्ये आहोत. रेग्युलर संघामधून पहिला सामना जे हनुमान नेवालीपाडाच्या विरोधात पाहतोय आपण. शिवशक्ती कडाव ध्रुवी 11 शिवशक्ती. कराबा संघ सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश आणि कुशल गुरव. कल्पेश सालुंके आणि कुशल गुरव ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज रोशन जाधवला पाहतोय. टीम ज्या हनुमान नेवालीपाडाच्या वतीने. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी बॅकफुटला थोडेसे पाठीमागे सरकत असताना डिफेन्स केला, स्वतःचा बचाव केला, कारण चेंडू अगदी आतमध्ये झपकन आला. कपेश एक चांगला खेळाडू या टीमचा, सातत्याने चांगल्या इनिंग त्याने दाखवल्यात. मग त्यांच्या विरोधात जो संघ आहे मलंगड परिसरातील दादा संघ, गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा टीम नेवालीपाड्याचा संघ. यावेळेस फटका चांगला, इनसाइड आउट खेळत असताना फटका चांगला आलाय. धावा सुद्धा मिळतील. 6 षटकार. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला कल्पेश सालुंके या फलंदाजाने, आणि दुसरा चेंडू अगदी थोडेसे क्रॉस झाले. इनसाइड आउटचा फटका खेळत असताना खूप लांब पल्ल्याचा षटकार. आपल्या मनगटातली असणारी ताकद दाखवली आहे खेळाडूने आणि षटकार टोकला. पुन्हा एकदा उडवलाय. मिस टाइम आहे. जवळपास खेळाडू नाही या टीपमध्ये. नितीन येतात, चेंडूला उचलतात तोपर्यंत सहजरित्या 2 धावा एकवटल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अतिशय चांगली स्पर्धा, तेवढंच चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खेळपट्टी सुद्धा सुंदर सुबक. गेली कित्येक वर्षानुवर्ष मैदानावरती क्रिकेटचे हे सामने एन्जॉय करत असताना आमचे प्रेक्षक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका, डायरेक्ट हिट दिला गेलाय. मयूर होते त्या ठिकाणी, मात्र नाही देऊ शकले हिट. एक धाव सुद्धा मिळाली. अद्यापर्यंत पाहिलं तर धावा झाल्या त्या एकूण 9 धावा. स्कोरबोर्डवरती अत्यंत चांगला सामना. 2 बलवान बलिष्ठ संघ आज एकमेकांसमोर आल्यात. खरं तर कर्जत परिसरातील एक संघ आहे, दुसरीकडे पाहतोय आपण मलंगड परिसरातील हा नेवालीपाडा संघ पाहा मिळतोय. दोन्ही संघ सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहेत. मात्र आत्ता या सामन्यामध्ये कोण कोणावरती मात करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच चांगलं ठरेल. कुशल गुरवला पाहतोय. हे 2 मोठे खेळाडू ओपनिंग प्लेयर जोडी. फुल टॉस ऑन साइडला केल्यात. मिडॉनला फिल्डर आहेत निलेश जाधव. हो, चेंडूला अडवलं. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला मिड ऑनला असताना. मात्र अतिशय सुरेख फिल्डिंग. मागचा सामना मात्र गोलंदाजीच्या जोरावरती शीळ संघाने जिंकला. असं बऱ्याच वेळा होतं की जे हरणारे संघ असतात जिंकतात आणि जिंकणारे संघ हरतात कधी कधी. फुलटॉस पुन्हा एकदा फायदा नाही उठू शकले कुशल गुरव. एकच जामेल. एका धाब्याने पाहतो. षटकार आल्यानंतर मात्र रोशन जाधवचा चांगल्या प्रकारे कमबॅक राहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय.
कमिटीने तुम्हाला वेळ दिलाय त्या वेळेमध्ये खेळा आपण, हरकत नाही आहे. मात्र जो निर्धारित वेळ आहे 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ असेल आणि एकूण इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा वेळ दिला गेला आहे. लखन जाधव आल्यात आता दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका कुशल गुरवच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. मी अगोदरच सांगितले की हा ताकदवर फलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष कडाव संघाच्या वतीने पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू चालला आता बॅकफुट पॉइंट मधून सीमा पलीकडे. अगोदर षटकार त्यानंतर आलेला शानदार चौकार. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाई बुबेरे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे. गुड इव्हिनिंग. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश सालुंकेने 2 षटकार आल्यात, 9 मध्ये 19 बनवल्यात. दुसरीकडे 6 मध्ये 6 वरती खेळतोय कुशल गुरव.
पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या. आणि आता कार्तिक जाधव हा तिसरा गोलंदाज. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना जर पाहिली तर आता फिल्डिंग प्लेसमेंट सीमारेषा लगत पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आता येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा बनवेल हा संघ ते पाहणं उचित ठरेल. अद्यापर्यंत एकही यश मिळालं नाही आहे. एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे टीम नेवालीपाडा संघाला. यावेळेस फटका बसलाय. कीपर झेलखाली निलेश जाधव. नो मिस्टेक. फलंदाज बाद. आणि मगाशी चर्चा करत होतो की एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे टीम नेवालीपाडाला आणि तो मिळवून देत असताना कार्तिक जाधवने पहिला यश मिळवून दिलाय. तर या लवकर आपण सुद्धा सहकार्य करा. जितका वेळ फिल्डिंग करणारा टीम आहे तितका वेळ चला. आता न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल आलाय. विशालला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. खरं तर आज नेवाळीपाडाच्या विरोधात शिवशक्ती कडाव आज संघ खेळत असताना पाहा मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक ऑनलाईनवरती मॅच पाहतात कारण दोन संघ बलवान. पुन्हा एकदा फटका चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. आल्या आल्यास मात्र षटकाराने आगाज केला जातोय. षटकार विशालच्या बाटमधून 31 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. संघ जाऊन पोहोचलाय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना बॅक टू बॉलर्स केल्यात. हा एक चांगला बॅटर आहे. त्याची खेळण्याची हातोडी पहा किती चांगल्या पद्धतीने लगेच पिकअप शॉट खेळतोय आणि चेंडू गेलाय तर डॉट. अतिशय चांगला रंगतदार सामना होईल या दोन संघामध्ये. सध्याच्या घडीला पाहतोय संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजतात. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर आल्यात. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. विजय होते त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट केला आणि या 4 धावा चौकार. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू गेला डॉट. सरळ बॅटने खेळत असताना मात्र डॉट चेंडूची सांगता होती. एक चौकार एक षटकार विशालच्या बॅटमध्ये सुद्धा आलाय. तिकडे 6 मध्ये 19 धावसंख्येवरती कपेश सालुंके खेळत असताना आपल्याला पाहा मिळतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर. लास्ट गो. अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी ओमसाई MTC च्या माध्यमातून आमचे फराड बंधू. पुन्हा एकदा फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमा पार. दणदणी षटकार.
41 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली गाव आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025चं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शांत संयमी बाणा असणारे सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी जी श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आहे ते सर्व खेळाडू या खेळाडूंनी मात्र खूप मेहनत केली आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. कारण स्पर्धा आता भरवणं तेवढंसं सोपं काम राहिलं नाही आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कमिटी आयोजन आणि स्पर्धेसाठी लागणारा पैसा ही प्रमुख गोष्ट असते. यावेळेस पुल केलाय, पटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून शानदार षटकार. आणि दाबाच रोशन जाधव पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये आला, जेथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याच रोशनवरती कल्पेशने पुन्हा एकदा हल्ला चढवलाय, षटकाराने आघात केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्कर फेकण्याचा इथे सुद्धा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि पहा इथे नाहीये, गोटीले व्यवस्थित नव्हता. वाईट 1+1 2 धावा मिळत असताना दोन्हीकडे संधी होती रनआउट करण्याची, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना एकाच चेंडूवरती जीवनदान मिळालं आहे. संघ पोहोचलाय तर 49 या आकड्यावरती. अतिशय वेगाने धावा आल्यात. रोशन जाधवचे दुसरं षटक स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी येथे सुद्धा एक धाव घेण्याचा प्रयत्न राहील. प्रत्येक चेंडूवरती बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय खेळाडूंच्या माध्यमातून. मात्र अद्याप एकच विकेट मिळाले दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्यानंतर विशालने सुद्धा ताबडतोबपणे धावा करण्याचा प्रयत्न केला. 6 मध्ये 17 धावसंख्येवरती तोही खेळतोय आणि कल्पेश 7 मध्ये 25 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला कॉन्टॅस्ट रंगेल आता, कारण मी अगोदर सांगितलं की दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत. ओ या ठिकाणी पाहतोय लेट कट, खेळ अतिशय चांगला फटकाय आणि चेंडू जाईल सीमा पार, चौकार. डीजेकडे समय सूचकता आहे आणि समय सूचकतेला फार महत्त्व असं. कोणतं गाणं कोणत्या वेळेला लावायचं हे डीजे मास्टरला फार चांगल्या प्रकारे ठाऊक असणं गरजेचं असतं, कारण त्याचा तो जॉब आहे. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात, फटका पसलाय. क्षेत्ररक्षक करण ठाकूर नो मिस्टेक, फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस. टीम शिवशक्ती कडाव. नऊ मध्ये 29 धावसंख्येचं योगदान दिलं. MTCच्या वाहिनीवरती आमचे पुन्हा एकदा जांभिवलीपाड्याचे उद्योजक श्रीमान बाळाशेठ पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं स्वागत करूया. त्यांनी त्यांच्या निवालीपाडा टीमला शुभेच्छा दिल्यात. आणि आमचे रामचंद्र मामा जाधव निवालीपाडा हे संघासमवेत नेहमीच असतात, त्यांचं सुद्धा स्वागत. जाऊया मॅचमध्ये, जिथे 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. रोशनच्या खात्यामध्ये 1 विकेट आले. 23 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना त्याच्या वतीने चेंडू शिल्लक आहेत ते 2. ओ चांगला व्हाईट यॉर्कर, सुपर सुपर. अशाच काही चेंडूंची आवश्यकता होती, कारण रोशन एक तेच गोलंदाज आहे जो नेहमीच पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. मात्र पहिलं षटक खरं तर पॉवर प्लेचं असताना सुद्धा फक्त 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडासा हल्ला चढवला गेलाय. शाबाद चाचा बुबेरे यांना विनंती असेल, चाचा आपण या व्यासपीठावरती
आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू गेला डॉट. चांगली गोलंदाजी, विकेट मिळाला. त्यानंतर 3 चेंडू रोशन डॉट आले. त्यामुळे धावसंख्या आता पाहतोय 54. 56 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 1 षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. गोरेगाव आणि त्याच्या विरोधात एस ए सावत हे 2 संघ टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. ब्रेक मध्ये टॉस सुद्धा आपण करणार आहोत. सावतच्या विरोधात गोरेगाव संघ याच परिसरातील जवळचा अगदी संघ आहे. आमचे शेबाज काका बुबेरे यांचं सुद्धा आगमन झालं. आपण या मंचावरती स्वागत असेल आपलं, वेलकम. चला शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज जयेश जाधवला पाहतोय आपण. शेवटचं षटक आलंय. 56 धाबा लागल्यात. मैदानावरती अद्याप विशाल खेळतोय आणि त्याच्या जोडीला अभि आलाय. आता अभि देवघरे आलाय. त्याच्या जोडीला पाहा मिळतं आपल्याला. संध्याकाळची वेळ झाली आता. पहिलाच बॉल मोठा पडखा खेळायचा होता. अगोदरच पोझिशन बनवली होती. हे पाहिलं गोलंदाज जयेशने आणि चेंडू गेलाय तो डॉट. खूप धाबा झाल्या. 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता. मागच्या ओव्हरमध्ये रोशन जाधवने आपल्या टीमला कमबॅक करू दिलं आणि अखेरकार धाबा घेत असताना मात्र एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात सुद्धा यश मिळवलं. तर त्याच्यावरती फार जबाबदारी असे एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. जयेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना फटका स्क्वेअर ऑफ दी विकेट केल्यात. येथे सुद्धा धावा मिळतील. पुरेपूर 6 षटकार. चला षटकार आलाय. दुसरा षटकार विशालच्या बॅटमधून. 23 धाबांची अद्यापर्यंत चांगली इनिंग साकारत असताना पुन्हा एकदा चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलटॉस होते. फायदा उठू शकले नाही. या चेंडू चाललाय. लखन जाधव येतात, चेंडूला उचलतात. तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगलं रनिंग सुद्धा पाहिलं गेलं आपण. आणि एकूण 62 या धावसंख्येवरती या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. वेस्टेज आहे यस भीमरसाठी. 300 शेबाज चाचा यांचं आगमन, स्वागत. पंकज बोले या. भीमर आईट नो. फेअर डिलिव्हरी. चला आता सामना सुरू करा. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. जयेश जाधवचा वाईड बॉलचा इशारा येत असताना 63 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, भरपूर भरपूर ताकद लावत असताना स्वीपर कव्हरच्या वरून उडवलाय षटकार. धावा, खूप मोठी धावसंख्या पाहिलं या 69. आणि आता आलाय मोठा फटका, उंच उंच, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर प्राप्त झालं आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा षटकार येत असताना टोटल झाले आता 75 धावा आणि 76 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र आता टीम जय हनुमान नेवालीपाडा संघाला खूप चांगली वादली केळी साकारली. 12 मध्ये 37 विशालने बनवल्या आणि त्याच्याच जोरावरती मात्र संघ भरपूर मोठ्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊ, जिथे टॉस केला जाईल. गोरेगावच्या विरोधात दुसरा सामना खेळत असताना SA संजय स्पोर्ट साबत. यस राहुलजी. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने ओमकारजी शिंदे आणि विशू दादा बोराडे साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस, शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या समोर जय हनुमान नेवालीपाडा. नेवालीपाडा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या सीझनमध्ये अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. याच नेवालीपाडा या टीमने हे मैदान, या मैदानावरती रोशन फराड कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये प्रयत्न करावे लागतील. चला SA संजय स्पोर्ट्स सावत या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, कारण की गोरेगाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि गोरेगावची A1 जोडी देखील उपस्थित आहे. शाबाज चाचा आणि अखिल भाई आपल्या व्यासपीठावर क्रिकेट वेडं गाव आहे आणि क्रिकेट साठी ते धर्म मानतात. क्रिकेट म्हणजे धर्म. अनेक मला तरी वाटतं की 5 ते 6 संघ त्यांच्या गावामध्ये आहेत. जे संघ खेळले आपण 8 संघ, क्या बात आहे. आणि 4 ते 5 संघ रेग्युलर खेळतात देखील. चला सावत या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण रिपोर्टिंग करायचं आहे. SA संजय स्पोर्ट्स सावत कैलास यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. अत्यंत टॅलेंटेड इथून हा संघ बांधण्यात आलाय, कारण आरखे या नावानं जवळजवळ 2 सामने त्या दिवशी रात्री जिंकले होते. खूप चांगला खेळ टीम गोरेगावचा आपण पाहिलं, त्यामुळे आता लक फॅक्टर ऑन झालाय. त्यामुळे आता त्याच नावाने खेळणार आहेत आणि संघाचे पुरस्कार देखील आहेत रईसजी खानमंदे साहेब. त्यामुळे आपण त्यांच्या ताब्यानं गोरेगाव संघ इथे खेळताना दिसणार आहे. RK 11 गोरेगाव. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आज नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला गोरेगाव इन ॲक्शनमध्ये दिसणार आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. खरं तर गोरेगावचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आमचे शहबाज चाचा बुबेरे असतील आणि आमचे अखिलभाई बुबेरे यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे फैजल शेख यांचं आगमन झालं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज पूर्ण गोरेगाव तुम्हाला या मैदानावरती जरूर दिसेल. विद्यमान सामना मैदानामध्ये तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला संघ खेळतोय शिवशक्ती कडाव, जो कर्जत तालुक्यातील संघ तुम्हाला पार मिळेल, तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगडचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय.
आणि आता मातला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच नक्कीच योगेशजी मडवी आणि थँक्यू सो मच जगदीश पाटील. 76 धावा बनवायच्या आहेत इनफिल्डच्या वरून. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात करतोय नेवालीपाडा टीमची रन मशीन रोशन जाधव. वरती चौकार येतोय. 76 धाव बनवायचे आहेत. विकेट टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग नाहीये. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जगदीश स्मृती चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट. चौथा दिवस. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि 1 4 दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती. रोशन जाधव हिटमॅन आहेत खऱ्या अर्थाने रन मशीन या टीमची. जय हनुमान नेवालीपाडा. नक्कीच लखन जाधव असतील निलेश जाधव असतील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. जतीन भुयाळ सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते. अवांतर धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. आज कॉम्बॉक्समध्ये महागुरु योगेश मडवी सर आणि जगदीश पाटील सर आहेत आणि राहुल चव्हाण सर हे अत्यंत टॅलेंटेड समालोचक आपण पाहू शकाल आज कॉम्बॉक्समध्ये आहेत. लोअर फुलटॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केले. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 6. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. गोलंदाज कुशल आहेत या पहिल्या षटकामध्ये. ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव आणि जय हनुमान नेवालीपाडा यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 1 चौकार आला आणि 3 वाईट चेंडू आलेत या षटकामध्ये. चला एस ए संजय स्पोर्ट सावत या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. नक्कीच लाऊड अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे. लाऊड अपील केली होती. एसट्यांच्या पाठीमागे विकेट किपर आहेत कल्पेश सालुंके. लाऊड अपील केली होती परंतु तटस्थ पंच आहेत. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज कुशलच्या माध्यमातून आणि आलाय हा डॉट बॉल. चेंडूने जवळजवळ 1 फूट वळण घेतलंय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी चांगली ॲक्शन आहे. नामवंत हा खेळाडू आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. जतीन भुयाळ सर आणि महेंद्र भवर सर. यावीस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. रोशन जाधवची. 1 षटकार 1 चौकार आलाय रोशन जाधवच्या बॅटमधून. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार रोशन जाधवच्या बॅटमधून.
सो मच. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत रोशन जाधवने. धावसंख्या 6 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती प्रत्येला चढवलाय. कडाव या टीमवरती नेवालीपाडा या टीमने. अजून एक तडाखा. नेवालीपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर सलगचा आलाय. हा तिसरा षटकार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. बनवायचे धावा 76. 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. नरेंद्र कराळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेबांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन जगदीश स्मृती चषक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर पेट्रोल भाई नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक, यशस्वी आयोजक आमचे नीरजी कालेकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. पेट्रोल भाई यांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यांचे आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज नितेश. यावीस लाईन चुकीची आहे सांगत असताना महेंद्र भवर सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळत्या 1 तर धावसंख्या 26. 26 धावा. 50 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये कमबॅक केलंय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज नितीनचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का. जय हनुमान नेवालीपाडा या टीमला. फलंदाज नितीन. बॅक टू द पवेलियन. तसेच एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाबूभाई बुबेरे साहेबांना विनंती असेल, जर आपण आला असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समालोचकांवरती आणि क्रिकेटवरती ज्यांचं खूप प्रेम आहे, बाबूभाई बुबेरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. न्यू बॅट्समन करण येत आहेत. अजून एक टॅलेंटेड फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय फलंदाज करणला. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. बॅटची कडा होती. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते. सेकंड स्लिपला ते आले होते फार वेगाने. या झेलपर्यंत पोहोचले देखील होते आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं जात आहे. रोशन फराड. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान फ्रेंड्स चषक गोरेगावचे आमचे दमदार आयोजक अमरभाई बुबेरे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे बाबूभाई बुबेरे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. दाबांचा तोटा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. बॅकपुलला गेले. ऑन द टॉस खेळतायत. पंच करतायत. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. जाधव ऑन फायर. रोशन जाधव नावाचं वादळ निर्माण झालंय या मॅच मध्ये.
धावसंख्या आहे 31. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 45 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन फराड, सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. 20 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना सुरू आहे. सावध या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. यावीस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल पकडलाय संघनायकाने. हा अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रोशन जाधव बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान आदरणीय अहमरभाई बुबेरे आणि बाबूभाई बुबेरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्या माध्यमातून यशस्वी नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बाबूभाई आपण देखील या एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये सावध हा संघ देखील दाखल होईल ही स्पर्धा खेळण्यासाठी. SA संजय स्पोर्ट्स सावध आणि RK11 गोरेगाव हा सामना असणार आहे यापुढील. न्यू बॅट्समन विजय आहेत. नावातच विजय आहे. फटका चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय विजयच्या बॅटमधून हा दमदार षटकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37. 18 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 39. लाईट मनला विनंती असेल लाईट ऑन करायचे आहेत ही विनंती आहे लाईट मनला की आपण लाईट ऑन करायच्या आहेत. 18 चेंडू बनवायच्या धावा 39 या मॅचमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये 18.50च्या सरासरीने 37 धाव बनवल्यात. आमचे DJ मास्टर देखील श्री मलंगड विभागातून आहेत, मांगरुळ गावचे, आणि त्यांच्याच विभागातील हा संघ आपण पाहतोय जय हनुमान नेवालीपाडा. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिली जी सरासरी हवी होती ती 15.20ची होती, परंतु आता मात्र सरासरी थोडीशी कमी झाली आहे. 13.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. 2 मिनिटं पंच सामना थांबवायचे. लाईट आपण ऑन करूया. 18 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साईनाथ दादा राऊत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याच मैदानावरती 6, 7, 8, 9 आणि 10 तारखेला डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांची देखील स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. कासगाव चषक तुमच्या भेटीसाठी याच ग्राउंडवरती येणार आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे मायटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. डीजे मास्टर करणचा शून्यावरती झेल सोडला होता आणि त्यानंतर येतोय हा षटकार. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 44 धावा जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामन भावेश, यश, आतिश आणि अजून एक स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलं या प्लॉटच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. सो मच डीजे मास्टर. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. गेली 2 वर्ष खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे जय हनुमान नेवालीपाडा संघ. जेव्हापासून हे 2 संघ एक झालेत तेव्हापासून या संघाने कधीच मागे वळून पाहिले नाहीये. नक्कीच मलंगड असेल, त्यानंतर रायगड असेल, डोंबिवली असेल आणि आता मात्र बदलापूर नगरीमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडतोय जय हनुमान नेवालीपाडा संघ. बॅटच्या आतली कडा आहे. चांगलं कमबॅक, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. करणच्या बॅटमधून झेल महागात पडतोय. मी तर म्हणेन कडाव या टीमला. जो कडाव संघ खेळतोय ओमकारजी शिंदे आणि विशूदादा बोराडे पुरस्कृत ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या नावाने. आणि दुसऱ्या बाजूला एक गाव एक संघ यावेळेस पाहायला मिळत आहे जय हनुमान नेवालेपाडा. धावसंख्या 50 आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ. स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि स्क्रीन समोर चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 51. हॅलो माईक. चला सावध टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. सावध टीमचे कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर या आणि टीम गोरेगावचे कॅप्टन आपण या. मी विनंती करतो आमचे साईनाथ दादा राऊत आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. कासगावचे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल आपण करू. एका बाजूला आमचे सरफराज भाई असतील, शप्पूभाई, आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता एस ए सावत हा संघ मैदानावरती खेळणार आहे. साईनाथजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सुरेख कमबॅक झालाय या षटकामध्ये, कारण की 2 षटकार आले होते त्यानंतर 4 चेंडू फेकले, अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू 25 धाव बनवायचे आहेत. टॉस आपण संपन्न करतोय साईनाथजी राऊत यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल, अशा नाण्याच्या 2 बाजू तुम्हाला पाहायला मिळतील. हेडचा कॉल केलाय आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय टीम गोरेगाव संघाने. फक्त निर्णय कळवा. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील कारण मॅच देखील चालू आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम गोरेगाव संघानं आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी साबत टीमला. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स.
सो मच डीजे मास्टर. 12 चेंडू बनवायचे, धावा 25 या मॅच मध्ये. जय हनुमान नेवालीपाडा या टीमला. स्ट्राईक एंडला फलंदाज करण ठाकूर आहेत. करण ठाकूर आणि विजय जाधव ही जोडी चांगली पार्टनरशिप बनवली आहे. नितीन आणि रोशन जाधव बाद झाल्यानंतर परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. भन्नाट वेग आहे. नितेशच्या गोलंदाजीमध्ये सेकंड स्पिलमध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे नितेश. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. क्या बात आहे. परंतु लाईन चुकीची आहे सांगत असताना महेंद्र भवर सरांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. 11 चेंडू अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. लाऊड अपील करतात यष्ट्यांच्या पाठीमागून. विकेट किपर पाहायला मिळत आहेत. कुशल गुरव आहेत ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. थोडीशी महागडी गोलंदाजी नक्कीच केली होती. 25 धावा खर्च केले होते. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आहे कडाव या टीमने या मॅचमध्ये. ओमकारजी शिंदे आणि विशू दादा बोराडे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय ध्रुवी एंटरप्राइजेस. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. महेंद्र भवर सरांचा इशारा येतो वाईट बॉल. नक्कीच लेग कटर हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो हेच पाहिलं आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि योग्य निर्णय. मी पंचांचं कौतुक करेन कारण की अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून चोख आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि एकदम मिळते या चेंडूवरती पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईटचा येतोय. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्या 1ने पुढे जाईल. 54 54 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि बनवायच्या धावा 22 या मॅचमध्ये. मी कौतुक करेन गोलंदाज विक्रांतचं कारण की विक्रांतच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये अवघी 1च धाव खर्च केली आणि सामना टर्न झाला तिथूनच. आणि आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय नितेश हा गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. ऑन साईडला खेळतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एकदम मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये कडाव या टीमला. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. जय हनुमान नेवालीपाडा या टीमला. 8 चेंडू आणि बनवायच्या धावा 21. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी अंडर प्रेशर या 4थ्या षटकामध्ये नितेशने आउटस्टँडिंग गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा केलाय या 4थ्या षटकामध्ये. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे परंतु नक्कीच नितेशने आपल्या नावाची छाप सोडली आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतो हा डॉट बॉल. अवघ्या 5 धावेचं हे षटक हाताळलेलं आहे आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कडाव या टीमने. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. चला सावध संघ आपण देखील
व्यासपीठे समोर येऊन थांबायचं आहे. RK11 गोरेगाव आणि SA संजय स्पोर्ट्स सावत या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. या सावत संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. सोपानजी तिस्कर यांचा हा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. कैलास या टीम मध्ये इन ॲक्शन मध्ये असतील. SA संजय स्पोर्ट्स सावत आणि त्यांना फाईट करेल RK11 गोरेगाव. गोरेगाव या टीमचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. 6 चेंडू बनवायचे धावा 20. स्ट्राईक इनला फलंदाज करण आणि गोलंदाजी मार्कवरती दर्शन. दर्शनच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 20 धावा डिफेंड करण्यासाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. बॅटच्या आतली कडा होती. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या आतली कडा आणि येतोय हा डॉट बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईटम ओव्हर द विकेटने आले आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट असेल स्क्वेअर लेग असेल या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा आणि 1/4 ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. 5 चेंडू आणि बनवायच्या धावा 19. या मॅचमध्ये नक्कीच सामना टाय झाला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विकेट टॉसला महत्त्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग देखील नाहीये. नक्कीच हे नियम आहेत. सामना टाय झाला तर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. सावध हा संघ देखील दाखल होत आहे. दादा वेलकम. स्वागत आहे. भरपूर दूरवरचं अंतर कापून आलेले आहात. ऑन साईडला खेळतायत. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप पैकी विक्रांत. ज्या विक्रांतने तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि धावा 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 मिळतायत. काय घडतं या चेंडूवरती. फिल्डिंग विक्रांतने तर चांगली केली होती परंतु या चेंडूवरती एकूण 4 धावा मिळतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विक्रांतला वाटत असेल की हा चौकार गेला असतं बरं झालं असतं. 4 धावा धावून पूर्ण होत आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तिसरे पंच यस रनआउटसाठी कितव्या धावेला पंच. तिसऱ्या का दुसऱ्या. एक सेकंड रनसाठी नक्कीच रनआउटसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे आणि त्यामुळेच आयोजकांच्या माध्यमातून देखील दखल घेतलेली आहे. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. नॉट आउट आहेत पंच आणि 4 धावा एकूण पूर्ण होत आहेत. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय दूध का दूध आणि पाणी का पाणी हे वैशिष्ट्य आहे ओमसाई MTC लाईव्हचं. आणि यस योग्य निर्णय आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. आधी थांबले त्यानंतर झेलवरती जाण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि हा चौकार येतोय. आता मात्र
या मॅच मध्ये ट्विस्ट 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे धावा 11. 10 केल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज करण. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिलं. गुडलेन्स पडून चेंडू टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक दर्शनने केलंय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. 2 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 10 आणि न्यू बॅट्समन येतोय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. नेवालीपाडा या टीम कडून त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल या सामन्याची, कारण की 2 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा 10 आणि नेवालीपाडा या टीमची ओळख निलेश जाधव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. निलेश जाधव असतील, लखन जाधव असतील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जय हनुमान नेवालीपाडा संघ आणि त्याची टीमची ओळख निलेश जाधव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये अनेक सामने जिंकून दिलेत याच निलेश जाधवने. नेवालीपाडा टीमला हाही सामना जिंकून देईल का? गुणवत्ता आहे, क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश जाधव. भरपूर वर्षांचा अनुभव आहे निलेश जाधवकडे. ऑन साइडला खेळतात. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद निलेश जाधव. बॅक टू द पवेलियन. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सोळा चेंडू आणि 26 धावा बनवायच्या होत्या नेवालीपाडा टीमला आणि त्या धावा डिफेंड होताना आपण पाहतोय. याआधी तो कारनामा जानतराजा शील या टीमने देखील केलाय. 11 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्यात. दत्ता मामा बनोटे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. एखादा व्हाईट बॉल त्याच्यावरती प्लस धाव आली तर या मॅचमध्ये कमबॅक होईल, परंतु तसं काही होणार नाही आहे याची काळजी गोलंदाजाने घेतली आहे आणि सामना होतोय फिनिश. चौकार येतोय अंतिम चेंडूवरती आणि सामना जिंकलेला आहे ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या टीमने. कडाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. नेवालीपाडा संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा
मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने बनवल्या 12 चेंडू आणि नाबाद 37 धावा. विशाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला गोरेगाव संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. RK11 गोरेगाव आणि त्यांना फाईट करेल SA संजय स्पोर्ट्स सावत. या दोन संघांमध्ये हा सामना असेल. विशाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या नाबाद 37 धावा या मॅचमध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. त्यानंतर रुही ऑप्टिशियनकडून खऱ्या अर्थाने नक्कीच स्पोर्ट्स गॉगल देखील आहे. आणि शशिकांतजी लोंगले 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून एक सुंदर टोपी कॅप आणि त्याचबरोबर आमचे चेतनजी भगत दिवदाजी भगत त्यांच्याकडून ती कॅप आम्हाला लाभली आहे. मी विनंती करेल नरेंद्रजी गराळे, अमरीशजी मराठे आणि आमचे निलेशजी मराठे आपणास विनंती, आपण या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आपण देतोय मार्द मॅच. सोपानजी तिस्कर आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. SS स्पोर्ट्स ओनर आमचे सोपानजी तिस्कर मॅम फ्रॉम साबत यांना विनंती, आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आमची आयोजन कमिटी आपण पाहू शकता, खरं तर हे पडद्यामागचे हिरो आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मी देतो मार्द मॅच. सर यायचं विशाल मार्द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आपण या. भरपूर चांगली खेळी आज विशालने केली आहे या स्पर्धेमध्ये. शिवशक्ती कडाव संघ आपण पाहतोय आज. खरं तर दोन्ही सामने आपण पाहिले. बॅटिंग करत असताना ज्यांनी मात्र पहिली बॅटिंग स्वीकारली आहे तेच संघ इथे विजयी झालेत, कारण मागील मॅचमध्ये अंतराचा शील्ड आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय शिवशक्ती कडाव हा संघ जरूर तुम्हाला पार मिळेल. विशालला आपण देतोय मार्द मॅच. निलेशजी मराठे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, तदनंतर नरेंद्रजी कराळे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय एक सुंदर कॅप आणि आमचे अमरीश मराठे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय एक सुंदर गॉगल देऊन आपण सन्मानित करतोय. खरं तर ही आमची आयोजन कमिटी आपण पाहू शकता, ज्याची अफाट मेहनत आहे, जे नेहमीच जगदीशदादा यांच्या नावासाठी भरपूर मेहनत करत असतात आणि त्याच्या शुभ हस्ते आपण देतो भारत मॅच. विशाल आपण थांबा फक्त एक मिनटं. विशाल आपण थांबायचं, काही चर्चा आम्ही तुमच्यासोबत करू, अन्यथा नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला मार्द मॅचसाठी आम्ही फक्त ट्रॉफी देऊ. अभि देवगरे जे कर्जत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, आपण आपला सन्मान आम्ही करू या मंचावरती. आपण यावं. रेग्युलर मॅचेस होतील याची आपण नोंद घ्यायची. सर यायचं अभि देवगरे, आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती जरूर करू, कारण ते कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष आहेत. योगीजी मराठे यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अभि देवगरे यांचा शुभ सन्मान करणार आहोत. चला मंथन आपणास विनंती, आपण सन्मान चिन्ह आणि शाल घेऊन पुढे या.